साहेब भाजपला डावलून खासदार जे सांगतायत नितीन काका त्याप्रमाणे ही चर्चा आमची झाली. मंत्री महोदय थांबले, त्यांना निघायचं. सातारा जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालानंतर जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग आलाय. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गट एकत्र येण्याच्या हालचाली सुरू झाल्यात. सातारा जिल्ह्यात भाजपनं 27 जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष म्हणून उदय घेतलाय, तर राष्ट्रवादी काँग्रेसनं 20 जागांवर विजय मिळवला असून शिवसेना शिंदे गटानं 15 जागा जिंकल्यात. जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी 33 जागांची आवश्यकता आहे. त्यामुळं राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदे गट एकत्र आल्यास बहुमताचा आकडा सहज पार होऊ शकतो. याच पार्श्वभूमीवर साताऱ्यातील हॉटेल फन इथं राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला शिवसेनेचे मंत्री शंभूराजे देसाई, राष्ट्रवादीचे मंत्री मकरंद पाटील, खासदार नितीन पाटील, संजीवराजे नाईक निंबाळकर तसंच माजी आमदार दीपक चव्हाण उपस्थित होते. या बैठकीनंतर पत्रकारांनी मंत्री मकरंद पाटील यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी सध्या सत्ता स्थापनेबाबत चर्चा सुरू आहे, अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही असं सांगितलं. तर मंत्री शंभूराजे देसाई यांनीही प्राथमिक स्तरावर चर्चा सुरू असल्याचे संकेत दिले. भाजपला डावलून खासदार जे सांगतायत नितीन काका त्याप्रमाणे उद्याच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीबाबतीत ही चर्चा आमची झाली. मंत्री महोदय थांबले, त्यांना निघायचं. स्थापन करणार का तुम्ही दोघं? नाही, अजून ती चर्चा नाही. पण लक्ष लागले लोकांचं की राष्ट्रवादी आणि शिवसेनेची सत्ता स्थापनेची इच्छा आहे. नाही, अजून त्याच्यावर चर्चाच नाही. प्राथमिक झाली चर्चा. म्हणजे आता थोडेसे डीपीसीचाही विषय होता माझा आणि या संदर्भात प्राथमिक चर्चा झाली, परंतु बाकी कुठला निर्णय नाही, काय नाही. अजून वरिष्ठांशी चर्चा नाही, सदस्यांना विचारलेलं नाही, त्यामुळे अजून तो काही विषय. दरम्यान साताऱ्यातील या राजकीय घडामोडींमुळे मोठी चर्चा रंगली आहे. कारण सर्वाधिक जागा जिंकूनही जर भाजपला सत्तेपासून दूर राहावं लागलं तर तो राजकीयदृष्ट्या मोठा धक्का मानला जाऊ शकतो. त्यामुळं भाजप पुढे कोणती भूमिका घेणार आणि साताऱ्यातील सत्ता समीकरणं कोणत्या दिशेनं वळणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय.